शेतमजुरी करता करता कुणी शेतीतनं लाखो रुपयांची कमाई करत असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका। सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी जत तालुक्यातल्या माडग्याळच्या शशिकांत माळी यांनी हे शक्य असल्याचं दाखवून दिलंय। यंदा त्यांनी 1.5 एकरात सिमला मिरचीची लागवड केली असून त्यांचा हंगाम संपत आलाय। आतापर्यंत त्यांना 72 टन मिरची विक्रीतनं 17.25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय, तर 2 लाख रुपयांचा खर्च वगळता 15.25 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यात जाणार आहोत। जत तालुका म्हटलं की डोंगराळ आणि ओसाड भाग डोळ्यासमोर येतो। शेतीसाठी शाश्वत पाणी नसल्यानं इथं शेती फारशी पिकत नाही, पण शेततळं आणि ठिबकचा अवलंब करून हलक्या माळरानात नंदनवन फुलवणाऱ्या शेतकऱ्यांची इथं कमी नाही। त्यापैकी एक आहेत माडग्याळचे शशिकांत माळी। यांच्याकडे घरची 4.5 एकर कोरडवाहू शेती आहे। या शेतीत ते काय बदल करत गेले ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आणि आमची 4.5 एकर शेती आहे आणि आमचं पूर्वीचं कायमस्वरूपी आमचं इतकं हाल झालं आहे। मी 5 रुपये पगारापासून मी कामाला जात होतो अगोदर। त्यानंतर मग परत मी कामाचं सगळं सोडून आमचं उपजीवन त्याच्यावर न भागल्यामुळं आम्ही परत शेती करायला सुरुवात केली। शेती करत असताना आम्ही अगोदर मटकी, हुलगं आणि ज्वारी, बाजरी ही अशी पिकं घ्यायचो। त्याच्यावरती बी आमचं काय उपजीवन होईना। त्यानंतर आम्ही डाळिंब वगैरे लावली। डाळिंबाला पाणी नसल्या कारणानं डाळिंब पण तेल्या रोगानं फेल गेली। फेल गेल्यानंतर मग आम्ही परत दुसरं काय करायचं असंही केलं। मग पाण्यामुळं बरेच बोर वगैरे मारले, सगळे बोर फेल गेले। आता पाण्याचं नियोजनच नसल्यामुळं आम्ही परत डाळिंब काढून टाकले। डाळिंब काढून टाकल्यानंतर भाजीपाला शेती करायचं असं आम्ही ठरवलं। शशिकांत माळींनी कोरडवाहू शेतीबरोबर डाळिंब, द्राक्ष आणि टोमॅटो यांच्यासारख्या नगदी पिकांची लागवड केली। पण सगळ्या पिकांना अडचणी येत असल्यानं त्यांनी आपला मोर्चा ढोबळी मिरचीकडे वळवला। लागण करत असताना सुरुवातीला आम्ही रान तयार करून घेतलेलं आहे, अंतर्मशागत करून। त्यानंतर परत शेणखत वगैरे टाकून घेतलेलं आहे, बेड बनवून घेतले आणि ड्रीप टाकून घेतले। परत मल्चिंग पसरलं त्याच्यावरती। मग मी तमदलगेतून रोपं आणलेत, कोल्हापूर जिल्ह्यातून रोपं आणून त्याची लागवड केली। 1.75 रुपयाला एक आम्हाला रोप भेटलेलं आहे। ते आज सर्वसाधारण बऱ्यापैकी पिकाले। लागण आता सुरुवातीला आम्ही 5 फूट अंतरानं एक बेड तयार करून घेतलेलं आहे। त्या बेडवर 1.25 फुटावर आम्ही लागण केलेली आहे। मग नंतर हे लागणीनंतर एक 5-6 दिवसानंतर आम्ही स्प्रे चालू केलेत। बुरशीनाशक, कीटकनाशक हे सगळे ठराविक मारतोय। त्यापासून आम्हाला उत्पन्न असं भेटलं। शेतीला पाण्याची सोय करण्यासाठी माळी यांनी कृषी विभागाकडून 1 कोटी लिटर पाणी क्षमतेचं शेततळं घेतलं। या शेततळ्यामुळं दुष्काळातही माळींचा मळा फुलू लागलाय। सुरुवातीला आम्ही काकडीचं वगैरे पीक घेतलं। काकडीचं वगैरे पीक घेतल्यानंतर सर्वसाधारण गेल्या वर्षी आम्हाला बऱ्यापैकी त्याच्यात उत्पन्न मिळालं। ते म्हणजे शेततलाव केला आम्ही अगोदर सुरुवातीला। शेततलाव केल्यामुळं ते शासनानं आम्हाला शेततलाव दिलं आहे। शेततलावाच्या पाण्यावर आम्ही सगळं केलं आणि त्यानंतर ह्या वर्षी ढबू मिरची लावायची असं ठरवलं आम्ही। मग त्यामुळं ढबू मिरचीचं ह्या वर्षी बऱ्यापैकी सर्वसाधारण उत्पन्न मिळालेलं आहे। गेल्या वर्षी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून रोपं आणून 1.5 एकरात मिरचीची लागवड केली। या पिकाच्या लागवडीपासून 43व्या दिवशी त्यांना उत्पादन मिळू लागलं। आत्तापर्यंत त्यांना मिरचीचं 72 टन उत्पादन मिळालं आहे। 72 टन मिरचीचं उत्पन्न आम्हाला मिळालेलं आहे आजपर्यंत आणि पैसे चांगले झाले त्या ह्याच्यानं। पाठीमागे जे आम्ही केलो त्याच्या हिशोबाने ह्या वर्षी आम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न मिळालं। सर्वसाधारण 17 लाखापर्यंत आमची ढबू विकलेली आहे। मिरची विक्री त्यांनी मुंबईच्या मार्केटला केली आहे। या मिरचीला सरासरी 24 रुपये किलोचा बाजारभाव मिळाला आहे। यापासून त्यांना जवळजवळ 17.25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे। तर मिरचीवर आलेला 2 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा हाती मिळाला आहे। मिरचीच्या उत्पन्नातून त्यांनी डाळिंबाचं झालेलं नुकसान देखील भरून काढलं आहे। आणि माझं 9 लाख रुपये कर्ज होतं, ते सगळं कर्ज फेडून आम्ही अगदी म्हणजे निवांत झालो। हे सगळं आम्ही कृषी विभागाच्या सहाय्यानं हे केलं आहे सगळं। त्याने आम्हाला सहकार्य चांगलं दिलेलं आहे।
त्याच्यावर आम्ही हे सगळं उत्पन्न मिळवून सुखी आहे आम्ही. दुष्काळी भाग असूनही केवळ शेततळ्यामुळं माळींना हे शक्य झालंय. त्यांच्या यशामध्ये शेततळ्याचा मोठा वाटा आहे. 44/44 ह्या आकारमानाचं शेततळे आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारण 1 कोटी लिटर क्षमतेचा हा शेततलाव आहे. पूर्वी हा शेतकऱ्याकडं पाण्याचा दुर्भिक्ष असल्यामुळं कुठलीही पिकं होत नव्हती. आता ह्या शेतकऱ्याचा ह्या शेततळ्याचा लाभ दिल्यानंतर शेततळ्यामध्ये गेल्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच काकडी हे पीक घेतले होते. काकडी पीक घेतल्यानंतर ह्या काकडीपासून देशी काकडी त्यांनी उत्पादित घेतले होते. त्याच्यापासून 2 ते $2.25 लाख रुपये 1 एकरामध्ये त्यांनी उन्हाळ्यामध्ये उत्पादन काढला. त्याच्यानंतर आता सध्या त्याची ढोबळी मिरची लागण केलेली आहे. ह्या ढोबळी मिरचीचं उत्पादन 4 महिने झाले त्यांचं चालू आहे. ह्याचं उत्पादनापासून शेतकऱ्यांनी सर्वसाधारण आतापर्यंत 17 लाखाचं उत्पादन 72 टन उत्पादन ह्याच्यामध्ये 1.5 एकरामध्ये मिळालेलं आहे. शेतकऱ्यांनी अजूनही ह्याच्यामध्ये एक 8 ते 10 लाख रुपये अजूनही ह्याच्यामध्ये मिळणार आहे. माळी यांना शेतकामात त्यांच्या पत्नी शोभा यांच्याकडून चांगलाच हातभार लागतोय. आमची सुरुवातीची परिस्थिती एकदम बेताची होती आणि आम्ही लहानातून लहान एकदम भाजीपाल्यांची शेती करत ह्या मोठ्या मिरचीचा विचार केला आणि मिरचीची लागण केली. आमची 2 मुलं, एक मुलगा 10वीला आणि मुलगी 9वीला आहे. 2 मुलं शाळेला जातात आणि 2 आम्ही शेतकऱ्यांचं आमचा आम्ही घरचा खर्च आम्ही भागवून शेती घरच्या घरी करत आमची शेती घरच्या घरी आम्ही डेव्हलप करून दोघं शेतीची तयारी करून पूर्ण आम्ही सकाळ संध्याकाळपर्यंत असंच कष्ट करून आम्ही ह्या शेतीतून आम्ही पूर्ण जे एकदम चांगली शेती तयारी केली आणि आम्हाला ह्यातूनच 60 तलावाची कृषी खात्यानं आम्हाला मदत केली आणि 60 तलाव करून आम्ही त्याच्या सहाय्याने हे मिरचीची लागण केली आणि मिरचीच्या लागणीतून आम्ही एकूण 4 ते 5 महिन्यात आम्ही 17 लाखाचं उत्पन्न घेतलं. शशिकांत माळींनी अतिशय कष्टातून ढोबळी मिरची, द्राक्ष, टोमॅटोची लागवड केली आहे. त्यांच्या जिद्दीमुळेच हे नंदनवन फुलल्याचं त्यांचे मित्र सांगतात. शशिकांत माळी जे आहेत ते सुरुवातीला एक शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांची शेती करत दुसऱ्याच्या शेतामध्ये शेतमजुरी करत असताना त्यांनी सुरुवातीला ज्वारी, बाजरी, मका अशी कोरडवाहू पिके घेत होती. पाण्याचा सोर्स कमी होता. त्यानंतर दुष्काळी भागामध्ये त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचा आदर्श घ्यावा असं त्यांनी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी दुष्काळ पट्ट्यामध्ये करत आहेत. जे शेतकरी अडचणीत आहेत, जे पाणी ज्यांच्याकडे कमी आहे, त्या अडचणींना मात करून त्यांनी हे सगळं केलं आहे. इतर शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडं पाणी नाही, ज्यांच्याकडं मजूर बळ नाही, तरी त्यांनी स्वतः वैयक्तिक कष्ट करून त्यांचा आदर्श चांगला आहे. त्यांचा आदर्श शेतकऱ्यांना दुष्काळ पट्ट्यामध्ये घेण्यासारखा आहे. जतसारख्या दुष्काळी भागातला शेतकरी आज शेततळं आणि ठिबक यांच्यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर करून भाजीपाल्याचे आणि फळशेतीचे मळे फुलवतोय. त्यांना पाण्याचा योग्य वापर करून दुष्काळाला मागे सारत शिवारात हिरवळ आणली आहे. अशा जिद्दी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा. विजय पाटील, साम TV, सांगली.